मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आणि जाता जाता महत्त्वाचं बोलेल, जे आपल्या देशासाठी सीमेवर मरतात आपण कधीतरी त्यांची आठवण काढा. एकच सांगेल बघा तुम्हाला, झोपता वेळेस दोन माणसाची आठवण काढून झोपा. पहिली आठवण ठेवा ज्याच्यामुळं 2 टायमाचं अन्न खायला मिळतं, तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहोत, तो भारताचा सैनिक. इथं जर कोणाचे पोरं मिलिटरीत असतील तर त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केला, दादा त्या मायबापाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. मी सांगेल बघा तुम्हाला, लक्षात ठेवा, आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना, पट करतील. आपला महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव त्या भारताच्या नकाशावर शोधण्याचा प्रयत्न करतील. पण एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत. मग काय पाहते, माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणत्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतो. मिलिटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते. काय करते दादा मिलिटरीवाल्याची बायको? तानाजी दादा तुम्हाला माहिती असेल, कर्नल संतोष महाडिक या भारतासाठी शहीद झाल्याच्या नंतर संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांनी शपथ घेतली, माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षा या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं आणि या देशाची सेवा करत असताना माझ्या पतीनं देहाचं बलिदान दिलं. पण माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार, म्हणून स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली. आज ही आपल्या देशाची पत्नी करते. मला सांगू तुम्हाला, आज सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागात जाऊन जर लोकांना विचारलं ना, तुम्ही देव पाहिला का, ते म्हणतील हां आम्ही देव पाहिला. कुठे पाहिला? आम्ही देव मंदिरातही पाहिला नाही, आम्ही देव मस्जिदमध्येही पाहिला नाही, आम्ही देव वर्दीत फिरत असताना पाहिला, तो मिलिटरीवाल्यामध्ये. आज NDRFचे जवान पुन्हा असेल, सांगली, सातारा, कोल्हापूरचा पूर असेल, या सर्वांना वाचवणारे NDRF आणि आर्मीचे जवान होते महाराज. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, आपण याचा विचार करणं फार गरजेचं आहे. पण आज शोकांतिक आहे, आज जास्तीत जास्त मिलिटरीमध्ये जर पोरं कुणाचे असतील ना, तर फक्त आमदारांचे आणि खासदारांचे. बोला ना, नाही, फक्त मिलिटरीवाल्यांचे पोरं आहेत ते गरिबाचे, शेतकऱ्याचे जे महाराज आहे की. मिलिटरीमध्ये जे पोरं आहेत ते गरिबाचे आणि शेतकऱ्याचे आहेत. हा सांगू तुम्हाला, हे जरा गांभीर्यानं घ्या ही गोष्ट. हा महाराज लक्षात ठेवा, जरा बोलण्यासारखं भरपूर आहे पण काही चर्चेचे विषय होतात म्हणून थांबा वाटतं. सत्य जरी असलं तर काही गोष्टी मांडता येत नाही महाराज, हे दुर्भाग्य आहे आज, हे दुर्भाग्य आज काही गोष्टीचं. लक्षात ठेवा. पण आज या जगाचा पोशिंदा जे शेतकरी म्हणतात, त्याला शेतात मरायची वेळ यायला लागली आणि त्याच्या पोराला सीमेवर मरायची वेळ यायला लागली. ही शोकांतिका आहे आज. पण आज आपण कधीतरी विचार करणं गरजेचं आहे. आपल्यासाठी ते मरतात म्हणून आपण इकडं सुरक्षित आहोत. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही. जेव्हा एखादी गोळी शरीरात जात असेल महाराज, तेव्हा त्या सैनिकाची अवस्था काय होत असेल. एक सुंदर बोलेल मी तुम्हाला. एक 2-4 दिवसापूर्वी माझ्या वाचण्यात गेलं महाराज, एक अपंग होता, अपंग, आणि त्याला मिलिटरीत जायची इच्छा होती. सांगू तुम्हाला, जरा गांभीर्याने आहे का. एक अपंग होता आणि त्यानं एका कर्नलकडं विनंती केली, मला मिलिटरीमध्ये यायचं आहे. त्या कर्नलने सांगितलं, अरे तू मिलिटरीत जाऊन काय करणार आहे, तुला ना उभं राहता येत नाही, तुला काही करता येत, तिथं धष्टपुष्ट लढणारी माणसं लागतात, तिथं जाऊन तू काय करणार आहे. त्यानं सांगितलं, कर्नल साहेब मी उभं राहून गोळी मारू शकत नाही, पण तिकडची आलेली एक गोळी माझ्याच्यानं कमी झाली तरी माझ्यासाठी भरपूर झाली. ही देश सेवा आहे महाराज. लक्षात ठेवा, आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. जाता जाता सांगेल, बोलण्यासारखं खूप आहे, पण माझं कीर्तन आपण यूट्यूबला कदाचित ऐकलेलं आहे. बस एकच बोलेल, आपण जर मिलिटरीवाल्याला विचारलं ना तुमच्या अंतकरणात काय, ते एकच सांगेल, काय मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. देश जरी गेला, देशासाठी जावा आणि कफन म्हणून एक असावं, त्याचं नाव आहे तिरंगा. बस मिलिटरीवाल्यांचे गेल्याच्या नंतर आपण परिवाराकडे लक्ष द्या. आपण त्या परिवाराला जर विचारलं ना महाराज, हसतं खेळतं घर रस्त्यावर यायला वेळ लागत नाही बघा.
होत्याचं नव्हतं, एका क्षणात होतं असतं. पोरग दीपावलीला जर घरी येणारा पोरगा असेल, मिलिटरीमधून सुट्टीवर येणारा असेल, तर घरचे त्याची वाट पाहत बसतात. पण तो दीपावलीला घरी न येता त्याची प्रेत यात्रा त्या दिवशी घरी येऊन थांबते. त्या घराची अवस्था काय झाली असेल महाराज. छाती ओढून मायबाप रडतात, पण चिमुरड्या लेकराला कळत नसते कशासाठी रडतात. ती पोरगी आपल्या बापाला काय विनंती करते, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, लौटाओगे आप जल्दी ऐसा कहकर चले गए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, पुल पुलिया सड़क आपने कहते हैं बम से उड़ा दिया, कैसे पढ़ूं और क्या करूं जो भविष्य मेरा चुरा लिया, लौटाओ पापा घर जल्दी अब तुम हम सब के लिए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, कर चले हम फिदा जान तुन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए, हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए, तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान है, ए वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है, हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए, ओ दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए, ओ हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, अचंद्र सूर्यनाद स्वातंत्र्य भारताचे, अचंद्र सूर्यनाद स्वातंत्र्य भारताचे. लक्षात ठेवा, आपला भारत हा स्वतंत्र आहे आणि तो स्वतंत्र राहावा अशी प्रार्थना करतात. एकच जाता जाता बोलेल, भारताची तुलना इतर देशासोबत कधीच करू नका. भारताची तुलना इतर देशासोबत कधीच करू नका. एकाने मला सांगितलं, म्हणे महाराज तुम्हाला माहिती आहे का, एका छोट्याशा लंडन शहरात 500 सिनेमा थिएटर आहेत. एका छोट्याशा लंडन शहरात विदेशात 500 सिनेमा थिएटर आहेत. त्याला म्हणलं, दादा मला कौतुक काय सांगतो. अरे एकट्या विदेशात लंडन शहरात जर 500 सिनेमा थिएटर असतील तर भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावात 5000 मंदिर आहेत. हा भारताचा इतिहास.
भोगवादी देश की तुलना भक्तिवादी देश से नहीं हो सकती है, वासनावादी देश की तुलना उपासनावादी देश से नहीं हो सकती है. आपण वासनावादी नाही हो महाराज, आपण उपासनावादी आहोत, म्हणून आपल्याला 15 दिवसाला उपवास आहे. आपण वासनावादी देशातले नाही, आपण भोगवादी देशातले नाही. आपण ज्याला व्यभिचार म्हणतो, बलात्कार म्हणतो ना, तो विदेशातला छंद आहे. अशा घाणेरड्या देशासोबत आपल्या देशाची तुलना होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. मग मी भारताचा आहे, मी भारतीय आहे, भारत माझा देश आहे. आपण हा स्वाभिमान बाळगणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सांगेल, आपण सर्वांनी एकत्रित राहा, जातीत वाटल्या जाऊ नका. पंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ला, हाटकर, राजपूत, रेड्डी, येलम, वाणी काय असेल तुमच्या सगळ्या या जातीत वाटल्या जाऊ नका. आपण हिंदू आहोत, त्याचा स्वाभिमान बाळगा. मला आणखी एक आनंद, तुम्ही नाही कोणी सांगितलं, पण मला पेपरला वाचायला मिळाला की हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याने होणाळी गावामध्ये आनंदात सप्ताह सोहळा सुरू आहे. महाराज हा आदर्श घेण्यासारखा आहे. लक्षात ठेवा, हा आदर्श घेण्यासारखा आहे. हे आपल्या या लोकाला, आज मुस्लिम जरी असेल तरी माणूसच आहे ना, हिंदू जरी असेल तरी माणूसच आहे. फक्त आपल्याच लोकांनी आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी आपल्याला वेगळं केलं, आपल्याला वेगळं केलेलं आहे, बाकी काही नाही. म्हणून एकच आहे, आपण हिंदू आहो याचा स्वाभिमान बाळगा. आपण आपल्या जातीबद्दल, आपल्या धर्माबद्दल आपण स्वाभिमान बाळगणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आपले तानाजी भाऊ यांनी आज हे कीर्तनाचं सौजन्य घेतलं, त्यांना धन्यवाद. आणि सरपंच आणि निंदुशेठजी, तुम्हाला अशी विनंती आहे माझी, आहे बघा, लाख अडचणी जरी आल्या तर आपण सप्ताह बंद करू नका. आपण आपला हा सप्ताह चालू राहू द्या. आणि तुम्हा गावकऱ्यांना माझी विनंती आहे, आपल्याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करा. मी आता तुम्हाला हाय डोसचे इंजेक्शन दिलेत बघा, ह्याच्या पुढचा डोस नाही राहिलेला आहे का नाही. आणि हे एवढे देऊन जर रोग बरा होत नसेल तर मग आता त्याच्यात माझा दोष नाही, बरोबर. माझी विनंती आहे, आपल्या सप्ताह आपण मोठा करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि उद्याचे येणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे जिवलग मित्र पुरुषोत्तम महाराज पाटील, पुथेकर पाटील, बुलढाणा यांचं उद्या कीर्तन आहे. त्यांच्या आवाजानं महाराष्ट्र वेडा झालेला आहे बरं का. पण आपण सर्वांनी, आणि सिस्टीम आता गाण्यासारखीच आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. तुम्हा सर्वांना विनंती आहे, सर्वांनी हात वर करा, सर्वांनी, महिलांनी पण करा, काही प्रॉब्लेम नाही, लाजायचं नाही. वरातीत नाचायला लाजायचं, इथं काय लाजायचं, एकदम सरळ करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा. हा, एकदम सरळ. आणि 2च मिनिटं सर्वांनी सुंदर भजन करा बरं का. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हो तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा
तर तुम्हाला याच्यात आनंद कमी पडणार नाही, लक्षात ठेवा. आज सुंदर भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. 11 वाजली, वेळ संपला. वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही. पावसानं बद पडाव आणि उघडून जाव, झड लावू. कीर्तनकारानं बी झड लावून. लक्षात ठेवा, आपलं थांबलेलं गरजेचं आहे. जाता जाता एकच सांगेल, आपला हा सुंदर चाललेला कार्यक्रम, या कार्यक्रमाला कुणाची नजर लागू नये एवढीच ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, राजकारण नक्की करा, पण या मंडपाच्या बाहेर करा. हा कार्यक्रम करत असताना आपण या गावची नागरिक आहोत, आपण वारकरी आहोत. हा संकल्प, हा उद्देश सर्वांच्या मनात असणं गरजेचं आहे, तरच हा कार्यक्रम मोठा होत राहील. आणि या कार्यक्रमाला आपण भरभरून सहकार्य करा. महाराज, आता होनाळीचं नाव नुसतं लातूर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्राच्याही बाहेर गेलेलं आहे. म्हणून एवढं मोठं सुंदर आपण फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, या गोष्टीच्याद्वारे महाराष्ट्रभर होनाळीचं नाव आता पोहोचलेलं आहे. म्हणून आपल्या सप्त्याला आपण सहकार्य करा, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि पुन्हा एक विनंती करतो, तुमच्या गावात येत असताना मी 4 किलोमीटर पुढे गेलो, पुन्हा मागे आलो. तुम्ही ती कमान लावली, पण ती दिसत नव्हती एवढी, हे की नाही. मला सांगितले यांनी कमान पहा, पण मला तुरीच दिसू लागल्या. कमान काय दिसत नव्हती. पण सुंदर एखादी कमान जर तुमच्या गावाला केली तर अजून तुमच्या गावाला शोभा येईल. आपण करता आलं तर ते बी बघा. आणि अतिशय महत्त्वाचं आहे, आपल्या गावात आपण विकास करा. माझी विनंती आहे, राजकारण नक्की करा, पण राजकारण विकासाचं करा. राजकारण करत असताना मी सांगू तुम्हाला, कोणी कोण्या पक्षात राहा, कुणाला मतदान करा, कुणाचंही काम करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण जाता जाता एक महत्त्वाचं बोलेल, 6 वाजता मतदान पेटीत मतदान झालं आणि मतदान पेटी बांधली की 6 वाजताच्या नंतर सर्वांनी एकत्रित येऊन एका ठिकाणी चहा प्यावा. याला म्हणतात राजकारण. राजकारण तुम्हाला कळावं ह्या 8 दिवसाच्या बातम्यावर. जर अजून बी डोळे उघडले नसतील तर तो तुमचा मूर्खपणा आहे, माझा त्याच्यात दोष नाही आहे. या 8 दिवसाच्या चालू असलेल्या बातम्यावरून जर राजकारण कळत नसेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत महाराज. आपण ज्यांच्यासाठी भांडलो ते आज एका ताटात बसायला तयार आहेत. म्हणून राजकारण ह्याला म्हणतात. मी सांगू तुम्हाला, राजकारण कशाला म्हणतात? गरिबाच्या हक्कासाठी लढत लढत आपण श्रीमंत होणे म्हणजे राजकारण आहे. नेता कुणाला म्हणतात? स्वतःच्या बुद्धीबरोबर दुसऱ्याच्या बुद्धीचा ज्याला चांगला उपयोग करून घेता येतो त्याला नेता म्हणतात. म्हणून आपण यांच्या मागे पळून आपलं आयुष्य बर्बाद करू नका. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, राजकारण करत असताना नाते जपा, राजकारण करत असताना मैत्री जपा. मेले मुंडे साहेब आणि मेले विलासराव, पण मैत्री अजून सुद्धा अजरामर आहे महाराज. दोघं 2 पक्षात होते, पण मैत्रीची चर्चा आजही संपलेली नाहीये. आज राजकारण कोणत्या पातळीला गेलेलं आहे हे आपण याच्यावर न बोललेलं बरे आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही राजकारण करत असताना एका गावचे माणसं एका पक्षात असतात असं कधीच होत नाही. अनेक पक्षात लोक राहतात, आम्हाला त्याची जाणीव आहे. पण कोणी कोण्याही पक्षात राहा, पण भावकी जपा, नाते जपा, संबंध जपा, मैत्री जपा. आणि हे करत असताना, राजकारण करत असताना संबंध जपणं फार गरजेचं आहे. पण आज या राजकारणी लोकाला महाराज पदापेक्षा नातं मोठं वाटत नाही. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. पण नातं सर्वात मोठं आहे. अरे पद आज आहे उद्या राहील नाही, सांगता येत नाही. लक्षात ठेवा. माझी विनंती तुम्हा सर्वांना आहे, गावचा विकास करा. आज जसं सप्त्यात तुमच्या गावाचं नाव मोठं झालं, मला असं वाटतं आदर्श गाव म्हणून तुमच्या गावाला पुरस्कार मिळावा, आदर्श गाव होनाळी म्हणून तुमच्या गावाला पुरस्कार मिळावा. आणि याच्यासाठी तुम्हाला जे काही प्रयत्न करता येईल ते करा. यूट्यूबवर आपण पाटोदा गाव सर्च करा. ज्या गावात मी 2 कीर्तनं केले, आपण तिथल्या सरपंचाचं भास्करदादा पेरेंचं कदाचित आपण ते व्याख्यान ऐकलं असेल. नक्की तुम्ही जर वेळ मिळाला औरंगाबादला गेलात तर पाटोदा गावाला जाऊन भेट द्या आणि बघा काय असतं गाव आणि काय असतं काय असते ग्रामपंचायत. महाराज हे गरजेचं आहे. पण आज आपल्या छोट्या छोट्या कारणामुळं आज आपण एकमेकापासून दुरावल्या चाललो. आणि जेव्हा संघटित नसाल तेव्हा विकास करणं अवघड जातो. संघटित असल्याच्या नंतर विकास करणं सोपं आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आज आपण संघटित राहा, एकत्रित राहा, आपला कार्यक्रम मोठा व्हावा याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करत राहा, भरभरून याला मदत करत राहा. पण म्हणून पुन्हा तुम्हा सर्वांना सांगतो, सरपंचांनी मला नंदू शेट यांनी सांगितलं म्हणे महाराज काही जरी कमी पडलं तर आमच्या गावची लोक उभे आहेत आणि आमच्या गावासारखं सुंदर गाव नाही. बरं त्यांनी हे बी सांगितलं महाराज आमचे नावं घेऊ नका.
आमच्या गावाचं कौतुक करा. अहो कौतुक करण्यासारखंच गाव आहे तुमचं बरं का. त्यांनी सांगितलं आमचं नाही, आम्ही फक्त गावाच्या मदतीनं पुढं होणारे माणसं आहेत. पण अतिशय सुंदर. कोणीतरी पुढं झाल्याशिवाय होत नाही हो, आणि पुढं होणाऱ्याचं नाव घेतल्याशिवाय जमणार नाही ना. जे पुढं होतं पळतं त्याचं नाव घेणं गरजेचं आहे. म्हणून सरपंच असेल, आपल्या 7 दिवसाच्या सप्त्यासाठी वर्षभर महाराजाच्या संपर्कात राहावं लागतं. हे सोबत वर्षभर महाराज लोकांच्या संपर्कामध्ये राहावं लागतं. त्यांना तसा वेळ द्यावा लागतो. जवळपास कुठेही कीर्तन असलं तर गाडी भरून घेऊन जावं लागते हो. त्याच्याशिवाय ते होत नाही ना. नाही त्याच्याशिवाय काय, आम्ही तुमच्यासाठी येतो पण तुम्ही पण आमच्यासाठी कुठंतरी आलो पाहिजे ना. म्हणून मी सांगेल तुम्हाला, नंदू शेठ असेल आणि सर्व गावकरी मंडळी, तुम्हा गावकरी मंडळींना माझी विनंती आहे, आपल्या दोघांचं नाव जरी पुढे येत असलं, या दोघांचं, तर आपल्याला त्याचा आनंदच वाटला पाहिजे. आपल्याला त्याचं दुःख होण्याचं कारण नाही. का? अरे आपलेच माणसं आहेत ना. नाव जरी झालं, सरपंच जरी असेल, नंदू शेठ जरी असेल, काय होणाळीचाच आहे ना, शिवाजीनगरचं नाही ना. बरोबर आहे. होणाळी गाव गावाचं नाव आहे महाराज. म्हणून आपल्या गावाचं नाव आपण मोठं करत चला, आणि त्याचं माध्यम आहे सप्ताह. म्हणून या देशाची सेवा केल्याच्या नंतर मला गावाचं काही देणं लागतं, म्हणून तानाजी भाऊन आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे. या देशाची सेवा केल्याच्या नंतर मला गावाचं सुद्धा काही देणं आहे. कारण आपण जन्माला आलो, आपण ऋण घेऊन आलो. देवाचं, संताचं, मायबापाचं, समाजाचं, मातृभूमीचं, देशाचं, या ऋणातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जाता जाता महत्त्वाचं बोलण्यासारखं भरपूर आहे हो, पण या गायनाच्या वादनाच्या रंगात कधी वेळ निघून गेला कळालंही नाही. महाराज मी एकच सांगेल बघा तुम्हाला, जाता जाता एक संदेश देणार आहे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. मला साठे महाराजांनी सांगितलं, म्हणे महाराज मी या गावात येण्याचं कारण एकच आहे, मागच्या वर्षी 150 लोकांनी माझ्या हाताने माळी घातल्यात. मी अजून आपल्याला सप्ताहाची पावती काय पाहिजे महाराज. महाराज पेरणं काम आहे, काही बादही होतं पण बाद होतं म्हणून पेरायचं सोडायचं नसतं बरं का, लक्षात ठेवा. म्हणून आधी घातल्या 150 लोकांनी माळा, 50च्या जरी टिकल्या तरी भरपूर झालं. काही नाही महाराज, लक्षात ठेवा. म्हणून आज आपण हा विचार करणं फार गरजेचं आहे. नाही तर काय देता हो तुम्ही कथेचं, तुम्हालाही माहिती ना, आम्हालाही माहिती. पण चला, कोणीतरी आपल्याशी एवढं प्रेम करतं, जिथं आम्ही एक वाक्य बोलू अजून तुम्हाला. हे बघा, असे आमच्या जीवनात गाव आहेत, असे आमच्या जीवनात गाव आहेत की तिथून आम्ही 1 रुपया सुद्धा कमी घेत नाही. लक्ष देऊन ऐका. पण आजही आमच्या जीवनात अशी गावं आहेत का तिथून आम्ही गाडीचं डिझेल सुद्धा घेत नाही. तुमचं आमच्यावर प्रेम कसं आहे याच्यावरून आमचा तुमच्याशी व्यवहार ठरेल ना. याच्यावरून तुमच्याशी आमचा व्यवहार ठरेल. तुम्ही प्रेम करणारी माणसं आहात म्हणून त्याचं दुःख वाटत नाही. महाराजांनी जेवताना एक वाक्य बोलले, 7 दिवस मला फक्त 2च ठिकाणी राहायला भेटतं. एक स्वतःच्या स्वनिमोह गावात जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद होणाळीत मिळतो म्हणे, बाकी काहीच. मी कौतुक करत नाही, तोंडापुरतं बोलणारा नाही, मला काही तारखाचे घेणं देणं नाही. मला रोज 2 कीर्तन आहेत महाराज. मला एवढं सांगायचंय, जे चांगलं आहे ते चांगलं मान्य केलं पाहिजे, आणि चांगलं आहे ते मान्य करण्याचा अंतकरणाचा मोठेपणा सुद्धा असणं गरजेचं आहे. मोठेपणा असणं ते फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून जाता जाता एकच विनंती करेन मी तुम्हाला, आज आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, आपल्या मुलावर चांगले संस्कार टाका. महाराज आता हेच उद्याचं भवितव्य आहे, हेच पोरं उद्याचं भवितव्य आहे. मी याच लाईनीत उभा होतो आणि त्याच लाईनीतून मी आज इथं उभा आहे बरं का. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, या पोराने नाही कीर्तनकार होत्या, नाही गायक होत्या, नाही वादक होत्या, चांगला माणूस झाली तरी बाद झाली. आज चांगल्या माणसाची कमतरता आहे. मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही. त्या मांजरीने जावं तरी कुठं जाईल, तिकडे रस्ताच असतो. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, मी सांगतो गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकार रावला दे बघाई. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो. त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात पण चांगला माणूस होत नाही. शोकांतिक आहे. आज चांगल्या माणसाची कमतरता आहे. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे. याला कर्म म्हणतात. ते कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजानं, म्हणून अरबी समुद्रात सुद्धा स्मारक उभं राहतंय. काय कर्तृत्व आहे राजांच्या नावाचं एका वाक्यात बोलेल. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. केलेल्या कर्माची पावती आहे. एक म्हणे, महाराज तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? त्याला म्हणलं, दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगतो.
मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहेत. बायकोसाठी महल बांधणारी खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या पवित्र वंशात आपण जन्म घेतलेला आहे. पण या महापुरुषाला लोकांना जातीत वाटून टाकलं. शिवाजी महाराज मराठ्याचा, भगवान बाबा वंजाऱ्याचा, सावता माळी माळ्यांचा, नरहरी सोनार सोनाराचा, रोहिदास चांभार चांभाराचा, महाराणा प्रताप रयप्रतांचा, बाळूमामा धनगराचा, बसवेश्वर वाण्याचा, शिवालाल बंजाऱ्याचा, बिरसा मुंडा आदिवाशाचा, विश्वकर्मा सुतारांचा, या महापुरुषाला सुद्धा जातीत वाटून टाकलं. महापुरुषाला जातीत वाटू नका. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा. आपण महापुरुषांना कधी जातीवाद केलेला तुमच्या समोर येणार नाही, अजिबात येणार नाही. महाराज शिवाजी महाराज जर जातीवादी असते तर नावी समाजातल्या जीवा महालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता. भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमशी महाराज राजपूत बसले नसते. आज आपण याचा विचार करणं फार गरजेचं आहे. पण आज आपण आपल्या धर्माबद्दल जागं राहा. आणि जाता जाता महत्त्वाचं बोलेल, बाहेरगावचे किती लोक आले हातवर करा बरं. गावातले ऊस तोडाय गेले का? नाही नाही, मागे बसले, तिकडे बसले, काही घरून ऐकायलेत बिचार. नको बा पाहुण्याला अडचण, मग आपण घरूनच ऐकू, आहे की नाही. तुम्ही भरपूर आलात बाहेरगावची मंडळी. आणि ऐका माझी विनंती आहे, चला विनोदाचा भाग सोडून द्या. ते तिकडे जे ओटा आणि हे आहे ना, ते सगळे गावकरीच आहेत. आपण पाहुणे अतिथी देवो भव, अतिशय महत्वाचं आहे. जाणकार आहे मी, लक्षात ठेवा. आपल्या अतिथीला आपण प्राधान्य द्यावं हे आपल्या मनात आहे. पण तुम्हा बाहेर गावून आलेला पुन्हा विनंती आहे, सारखंच तुम्हाला महाराजांचं कीर्तन घेता येणार नाही. आम्ही दोघांनी सांगितलं त्यांना वेळही नव्हता, तारीखही रिकामी नव्हती. पण साठे महाराजांनी आम्ही विनंती केली की म्हटलं बाबा तुम्ही जा. म्हणून महाराज उद्या येणार आहेत. आपल्या सर्व बाहेरगावून आलेल्यांना विनंती आहे, अजून आपण जेवढ्यांना सोबत घेऊन येता येईल तेवढ्यांना सोबत घेऊन या आणि उद्याच्या कीर्तनाचा लाभ घ्या ही तुम्हाला विनंती आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी या माझ्या वाणीला विराम. जय जय राम कृष्ण ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी